नमस्कार मित्रांनो, आज आपण नाईट कॅम्पिंग करतोय एका फार्म हाऊसवर सह्याद्रीच्या कुशीत. आणि आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत. नवीन पदार्थ काय बनवतोय त्याचं नाव तुम्हाला मी नंतर सांगतोच, पण तो बनवण्यासाठी आम्ही पहिलं एक चूल तयार केली. जे घराच्या छपरावर कौलं वापरतात पावसापासून संरक्षण होण्यासाठी, त्याची एक चूल तयार केली. तीन विटा लावल्या, त्याच्यावर 2 कौलं ठेवली. शेजारून काही लाकडं घेऊन आलो. जी लाकडं आपण घेऊन आलो त्या लाकडांचा वापर आपण सरपणासाठी करणार आहोत. चूल आपली एकदम तयार झाली. लाकडंसुद्धा ठेवलेली आहेत, विटा लावलेल्या आहेत, 2 कौलंही वर ठेवली आहेत. पण नवीन पदार्थ आपण काय बनवतो आहे, जो पदार्थ बनवतो आहे त्याची बाकी सर्व आपण पूर्वतयारी केलेली आहे. जो नवीन पदार्थ आपण आज बनवणार आहोत ना, तो नक्कीच चवदार बनणार आहे. आणि तो जो पदार्थ बनणार आहे तो चिकनपासून बनवणार आहोत. आता तुमच्या थोडंफार लक्षात आलंच असेल की काहीतरी पदार्थ आहे पण तो चिकनचा आहे आणि तो नक्कीच चवदार बनणार आहे. बघा, आता तुम्हाला समोर दिसतंय की आपण चुलीमध्ये लाकडं लावलेली आहेत, वर कौलं ठेवलेली आहेत. आणि आपण अशा ठिकाणी करतो आहे ही कॅम्पिंग की रात्रीची वेळ, स्विमिंग पूलच्या बाजूला एका फार्म हाऊसमध्ये सह्याद्रीच्या कुशीत. आता हे आपण चूल पेटवतोय. आता आपण कौल चिकन फ्राय बनवण्यासाठी चूल पेटवलेली आहे. ह्या 3 विटा लावलेल्या आहेत. इकडे 3 विटा आहेत, इकडे 3 विटा आहेत. त्याच्यावर घराच्या छपरावर पावसापासून संरक्षण होण्यासाठी जे आपण कौल टाईल्स लावतो ते ठेवलेले आहेत. आणि आग आता आपण एका बाजूला पेटवलेली आहे, दुसऱ्या बाजूलाही आपण आता आग पेटवत आहोत. आग पेटली की त्याच्यावर ही ठेवलेली जे कौल आहेत, आग मस्त व्यवस्थित पेटलेली आहे आता. आणि कौल गरम व्हायला लागलेले आहेत. आणि याच्यावरच आपण आता कौल चिकन फ्राय बनवणार आहोत. तर हे जे कौल चिकन फ्राय आहे याची पूर्वतयारी आपण केलेली आहे. चिकन मॅरिनेट केलेलं आहे, सर्व मसाला वगैरे लावलेला आहे. मसाला लावून त्याला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये. आणि हेच आपण आता याच्यावर कौल चिकन फ्राय बनवणार आहोत. तेल जे आपण भाजीमध्ये टाकतो ते सनफ्लावर ऑइल तेल, ते आपण या कौलावर असं टाकणार. आता हे तेल गरम झालं, टाकलेलं आहे. आता हे छान गरम झालं तेल की त्याच्यावर आपण चिकन टाकू, जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण त्यावर ठेवणार आहे पीस चिकनचे.
आपण परत त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया म्हणजे ते छान आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा, सासूबाई फिरणार आहे, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं प्रसन्न होते अंदर आईगी घरचे पटापट पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे सगळीकडे आम्ही खातो बटाटेवडे पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे आम्ही खातो बटाटेवडे. आता हा आपण घरामध्ये चपाती पलटी करण्यासाठी जो चिमटा वापरतो त्याच्याने आता एक चिकनचे पीस आपण पलटी मारले भाजलेले आहेत आणि हा एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सह्याद्रीच्या कुशीत आपण हे आज कौल चिकन फ्राय बनवतोय. तसा हा पहिलाच प्रयत्न आहे कौल चिकन फ्राय बनवण्याचा आणि तशी पाहिली तर कॅम्पिंग आपण ही दुसऱ्यांदा करतोय परंतु रात्रीच्या वेळेला केलेली ही आपली पहिलीच कॅम्पिंग आहे. हा असा मस्त सुंदर भाजलेत कौलावर आपण हे सगळे चिकन फ्राय केलेलं आहे. अजून चालू आहे थोडं थोडं आता ते 1-2 मिनटामध्ये होऊन जाईल. आणि ही चिकन कौल फ्राय सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात रात्रीच्या कॅम्पिंगमध्ये आपण बनवून आणि त्याचा आस्वाद घेणार आहोत. सुंदर आग पेटलेली आहे, कौल अगदी मस्त गरम झालेला आहे आणि त्याच्यावर चिकन शिजायला लावलेलं आहे. आता जवळजवळ ते शिजत आलेलं आहे आणि ते शिजून झालं की त्याचा आपण मस्त आस्वाद घेऊया. रात्रीची वेळ माळशेज घाटाच्या कुशीत, माळशेज घाट म्हणजे सह्याद्री पर्वताच्या कुशीत. छान मस्त चविष्ट पदार्थ होणार आहे. बघूया आता शिजल्यानंतर आपण तो खाणारच आहे आणि त्याची टेस्ट बघूया कशी होते ती. पहिलाच प्रयत्न आहे आपला. चिकन शिजलेलं आहे, आपण ते काढूया. सुंदर शिजलेलं आहे, जास्त वेळ. वाह मस्त वास येतोय, सुगंध येतोय अगदी चिकनचा. आता छान निखारा झालेला आहे, त्याच्यावर कौल तापलेला आहे आणि आज आपण बनवतोय कौल चिकन फ्राय. एक बाजू भाजलेली आहे, आता त्याचं तेल आपण टाकतोय त्याच्यावर म्हणजे खालच्या बाजून जळायला नको. ते तेल टाकलं की ते छान भाजलं जाईल आणि चवही सुंदर लागेल. हा आपण अगदी 10 मिनिटामध्ये हा कौल चिकन फ्राय बनवलेला आहे, तयार केला आहे. आता आपण याची चव बघूया कशी झाली आहे ती. वा सुंदर मस्त अगदी चुलीवर बनवलेला, जंगलातून लाकडं घेऊन घराच्या छपरावर जी आपण कौलं टाकतो ती 2 कौलं, गोडे तेल, चिकन आणि त्यासाठी लागणारा मसाला, असा आपण सुंदर पदार्थ बनलेला आहे. जर तुम्हाला आवडला, आम्ही केलेला हा प्रयत्न जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.